नमस्कार, मी सेजल पुरवार. माय मुंबई आमच्या खास बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. कोरोनाचा जोर हा ओसरल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मास्कचा वापर ऐच्छिक करण्यात आला. मात्र त्यानंतर देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा जोर पुन्हा एकदा वाढला. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मास्क सक्ती करण्यात यावी अशी कुजबूज सध्या सुरू आहे. या मास्क सक्तीबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. राज्यात मास्क सक्ती तुर्तासरी करण्यात येणार नाही अशी चर्चा कॅबिनेटमध्ये करण्यात आली आहे. मात्र रुग्णसंख्या वाढत राहिली तर मास्क सक्ती ही करावी लागेल असा इशारा देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. दुसऱ्या बाजूला गर्दीच्या ठिकाणी मास्क आवर्जून वापरावा. अगदी सक्ती नसली तरी देखील असा काही कॅबिनेट मंत्र्यांचा सूर या बैठकीमध्ये बघायला मिळाला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज संपूर्ण कोविडचा आढावा नक्कीच घेण्यात आला. दर आठवड्याला घेतो तसा, आणि त्याबद्दल थोडीशी जी काही वाढत चाललेली संख्या आहे, पॉझिटिव्हिटी रेट जी 0.3 होता तो 0.7 झालेला आहे, तर त्याची एक नोंद घेण्यात आली. घाबरण्यासारखा तसला कुठला विषय नाही, परंतु मास्क घालावा असं एक आवाहन करण्यात आलं. म्हणजे मॅन्डेटरी ज्याला म्हणतो आपण ते नाही. भाजपा नेते आशिष शेलार यांनी केलेल्या गौप्यस्फोटाला आता नेमकं किती महत्त्व द्यायचं हा खरा प्रश्नच आहे. कारण राजकीय समीकरणं बदलली आहे. अनेक नेत्यांनी पक्ष बदललेत आणि मुख्य म्हणजे प्रत्यक्षात काहीच झालं नाहीये. आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 3 पक्ष एकत्र आहे आणि महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे अनेक भाकितं होऊन देखील ते 2.5 वर्ष टिकूनच आहे. म्हणूनच महाविकास आघाडीमध्ये फूट पाडण्यासाठी शेलारांनी हा गौप्यस्फोट केला का अशी देखील चर्चा होतीये. पाहूयात हा रिपोर्ट. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी संयुक्त सरकारची 2017 मध्येच तयारी झाली होती. भाजप नेते आशिष शेलारांनी हा गौप्यस्फोट केला खरा, तरीही शेलारांच्या वक्तव्यामुळे भाजपने कसा पर्याय निवडला होता हे आता स्पष्ट होतंय. लोकसत्ताच्या दृष्टी आणि कोण या मुलाखतीत आशिष शेलारांनी बरंच काही सांगितलंय. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांचं संयुक्त सरकार स्थापन करण्याची तयारी 2017 मध्येच झाली होती. 2017 मध्ये शिवसेनेचे मंत्री राजीनामे खिशात असल्याची भाषा करायचे. त्यामुळे राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करण्याचा निर्णय झाला होता. राष्ट्रवादीच्या खात्यांचे वाटप, निवडणुकांमधील जागा वाटप ही सर्व चर्चाही झाली होती. त्याच वेळी शिवसेनेला सरकारमधून दूर करू नका असा केंद्रातून आदेश आला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेची साथ सोडू नये अशी भाजपची प्रामाणिक भूमिका होती. पण राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास नकार दिल्यानं त्रिपक्षीय सरकार स्थापन झालं नाही. 2017 मध्ये शिवसेनेला विरोध करणाऱ्या राष्ट्रवादीसोबत 2019 मध्ये शिवसेनेने सलगी केली. शिवसेनेने सत्तापिपासूपणाचा परमोच्च बिंदू गाठत काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर हात मिळवणी केली. यावरून गुरुवारी चर्चा होऊ लागल्या. त्यावर कोणीतरी अफवा पसरवतंय अशी टीका संजय राऊतांनी केली. मला असं वाटत नाही कोणीतरी अफवा पसरवत आहे. मला माहिती आहे काय घडणार होतं आणि काय घडणार आहे उद्या सुद्धा. कालचं बोलत नाही मी, उद्या काय घडणार आहे हे मला माहीत आहे. यावरून अजित पवारांनी आशिष शेलारांच्या या वक्तव्याचा समाचारही घेतला. त्याच वेळी का बोलला नाहीत असे खडे बोलही त्यांनी सुनावले. 2017 सालीच सांगायचं होतं ना, मग इतके दिवस कशाला 5 वर्ष थांबला हे मला एक कळत नाही. आपण आता 2022 मध्ये 2017 साली असं आता मग 2017 साली आत्ताचे बरेचसे नेते इकडं तिकडं होते, मग त्यांचं वक्तव्य त्यावेळेस वेगळं होतं, आता वेगळं आहे. हे 2017ला असं झालं, 2012ला तसं झालं, 2010ला तसं झालं, ह्याच्यात कुणाला रस नाहीये. आज काय आहे, आज आपल्या महत्त्वाच्या समस्या काय आहेत, आपल्या पुढं काय मूलभूत प्रश्न आहेत ह्याच्याबद्दलची चर्चा झाली पाहिजे. तर आशिष शेलारांचं वक्तव्य म्हणजे फडणवीसांवरील टीका असल्याचं काँग्रेस नेते सचिन सावंत म्हणाले. देवेंद्र फडणवीस साहेब 2014 सालापासून सांगत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाणार नाही नाही नाही. आशिष शेलारजी यांचं मत ही थेट देवेंद्र फडणवीस साहेबांवरती टीका आहे.
आणि एकंदरच ते असं सांगू इच्छितात की भाजपचे नेते फडणवीस साहेबांवरती जराही विश्वास जनतेने ठेवू नये, कारण त्यांची वक्तव्य सातत्यानं बदलत असतात, त्यांची मतं बदलत असतात. यातून भाजपची सत्तेची आस एवढी होती की शिवसेना बाहेर पडली तरी राष्ट्रवादीसोबत संसार करण्याची तयारी होती हे आता स्पष्ट झालंय. तशी कबुलीही भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. राष्ट्रवादीच्या सोबत सरकारमध्ये जाण्याचा प्रस्ताव होता, हे खरं आहे. तेव्हा काही चर्चाही झाल्या होत्या, हे आशिष शेलारांनी सांगितलं ते खरं आहे. पण तेव्हा साधारणतः पक्षामध्ये एक मोठा विचार प्रवाह होता की शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीसोबत जाणे योग्य नाही. शिवसेना आपली मित्र आहे, विचारामध्ये समानता आहे. हे खरं आहे की ती चूक होती, त्या चुकीचं प्रायश्चित्त आताही आम्ही भोगतोय. विशेष म्हणजे असा प्रस्ताव 2004 मध्येही भाजपने शिवसेनेला दिला होता. तर 2004 मध्ये किंवा त्या सुमारासच प्रमोद महाजन यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर मुंबईतल्या महापौर बंगल्यावरती एक बैठक घेतली होती आणि त्यावेळी असा एक प्रस्ताव दिला होता की राज्यामध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सरकार आपण स्थापन करूया. पण तो प्रस्ताव हा बाळासाहेब ठाकरे यांनी धुडकावून लावला होता. कारण बाळासाहेबांचं असं म्हणणं होतं की हे सरकार जे आहे किंवा जे येईल त्याच्यात शिवसेना मोठा भाऊ राहणार, भाजप राहणार, पण मला त्या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घ्यायची गरज वाटत नाही. वास्तविक 5 वर्षात महाराष्ट्रातील राजकारणातील संदर्भ बदललेत. शिवसेना आणि भाजपची युती फुटली आहे आणि खुद्द भाजपने राष्ट्रवादीसोबत 2019 मध्ये 1.5 दिवसांचा राजकीय संसार देखील केलाय. आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत शिवसेना सत्तेत नांदते आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर आशिष शेलार जे बोलले ती भाजपची 2014 मधील राजकीय मजबुरी होती हे आता स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज, मुंबई. तर आता राज्याच्या राजकारणातील आजची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे राज्यात भाजपा आणि मनसेची युती होणार ही माहिती सूत्रांची आहे. भाजपा मनसे युतीला संघानं हिरवा कंदील दाखवल्याची ही माहिती आहे. येत्या 5 जूनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौरा करणार आहेत. त्यानंतर 6 जूनला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राज ठाकरे यांची भेट घेतील. त्यानंतर 14 जूनला युतीची औपचारिक घोषणा होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसेच्या भोंग्यांच्या अल्टिमेटम नंतर ठाणे पोलिसांकडून आत्तापासूनच खबरदारी घेतली जाते. ठाणे बाजारपेठेतील सर्व लाऊडस्पीकर आणि भोंगे विकणाऱ्यांना एकत्रित बोलावून भोंगे आणि लाऊडस्पीकर विकण्याबाबत पोलिसांनी काही अटी देखील टाकलेल्या आहेत. ठाण्यामध्ये आता भोंगे विकण्यासाठी पोलिसांच्या अटी आहेत. भोंगे विकत घेणाऱ्यांची सर्व माहिती नोंद करावी लागणार आहे. ही माहिती पोलिसांना देण्याची विक्रेत्यांना सूचना देखील देण्यात आलेली आहे. जास्त भोंग्यांची ऑर्डर जर असेल तर त्याची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी लागणार आहे. पोलिसांच्या अटींमुळे आता भोंगे विक्रेत्यांमध्ये मात्र नाराजी उमटली आहे. साऊंड सिस्टमवाल्यांचं यावरती काय म्हणणं आहे आपण हे जाणून घेऊया. सर, काय सांगाल, ठाणे नगर पोलिसांकडनं तुम्हाला बोलवलं गेलं होतं, पोलिसांकडनं काय सूचना जारी केलेल्या आहेत? आम्हाला त्यांनी सांगण्यात आलं आहे असं की तुम्ही जे काही भोंगे विकाल किंवा स्पीकर विकाल त्याबद्दल तुम्ही त्यांची सर्व माहिती जमा करा व त्यांना जेवढं होईल तेवढं कमीत कमी तुम्ही त्यांना विकण्यात परवानगी द्यावी असं त्यांनी आम्हाला सहकार्य केलं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर भोंग्यांना बरीच मागणी आलेली आहे. छोटे स्पीकर असतील किंवा मोठे स्पीकर असतील अशी मागणी वाढलेली आहे आणि त्यातच पोलिसांकडनं अशा सूचना आलेल्या आहेत. कुठेतरी तुमच्या बिझनेसवरती परिणाम होऊ शकतो याचा? त्या हिशोबाने बघायला गेलो तर आता त्या करोनाच्या काळामध्ये जे आपल्याला त्रास झालेला आहे त्यानंतर जे आता आपल्याला जे आमचा धंदा साऊंड सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये जर आता हे जे पुढं असं जर चालत काही राहिलं तर ह्याच्यामध्ये आज पुढच्या काळामध्ये आपल्याला काय करता येईल काय नाही करता येईल ते आम्हाला स्वतःहून मिळून आम्हाला सर्वांना पाहण्यात येईल. आमच्या पाठीमागे लागणारे 4-5 लोक आहे घरचेच आणि माझा एकमात्र बिझनेस हेच आहे साऊंड सिस्टमचा. तर असं प्रत्येक वेळी कानून आमच्यावरतीच लावणार तर आमचं कुठे पार पडणार आम्हाला सांगा बरं. साऊंड सिस्टम घेणारे किंवा भोंगे विकत घेणाऱ्यांचा रेकॉर्ड जो आहे आता ह्या ठाण्यातल्या साऊंडवाल्यांना ठेवावा लागणार आहे. निकेश शार्दूल, लोकशाही न्यूज, ठाणे.
आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांना मोठा दिलासा मिळाला. विक्रांत घोटाळा प्रकरणाची पुढील सुनावणी 14 जूनला अर्थातच जवळपास 1.5 महिन्यानं होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी पार पडेल, तर सरकारी वकिलांनी काही दिवस सोमय्यांना चौकशीसाठी बोलवता यावं यासाठी न्यायालयाची परवानगी देखील मागितली आहे. खरं म्हणजे ठाकरे सरकार खुलासाच करू शकत नाही आहे. 57 कोटी थोडा 57 पैसे आपण नाही, आणि म्हणून आज त्यांनी सांगितलं की आमची तयारी नाही आहे, पुढची तारीख द्या. ठीक आहे, जेव्हा सांगणार तेव्हा येऊ. आणि आम्ही मान्य केलं, ज्यावेळी पोलीस सांगणार त्यावेळी आम्ही किरीट सोमय्या, नील सोमय्या पोलिसांना जे मागणार ती माहिती देऊ. नक्कीच. पुढचं पाऊल सर आता नेमकं तुमचं काय असणार आहे? मला विश्वास आहे न्यायालयावर. खोदापाड चुहा भी नहीं निकला. किरीट सोमय्या यांच्या हल्ला प्रकरणी हायकोर्टात 2 याचिका दाखल झाल्या. हल्ला प्रकरणी सीबीआय चौकशीची किरीट सोमय्या यांनी मागणी केलेली आहे. निपक्षपातीपणे चौकशीसाठी सीबीआयकडे चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. तर पोलीस आयुक्तांविरोधामध्ये देखील सोमय्यांनी याचिका केलेली आहे. खोटी एफआयआर नोंदवल्याप्रकरणी आयुक्तांविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली. भाजपा नेते किरीट सोमय्या, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या विरोधात सोमय्यांवरती झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात खोटी एफआयआर नोंदवल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झालेली आहे. आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये आलेल्या वकिलांमार्फत दुपारनंतर याचिका दाखल करण्यात आली आहे. पोलीस कमिशनर संजय पांडे आणि उद्धव ठाकरे सरकार फोर्जरी करतात, फेक एफआयआर दाखल करतात. खार पोलीस स्टेशन मध्ये किरीट सोमय्यावर 70-80 शिवसैनिक गुंडे हल्ला करतात. या फेक एफआयआरच्या विरोधात आज मी मुंबई उच्च न्यायालयात माझी जनहित याचिका सबमिट केली आहे, दाखल केली आहे. सोमवारी याच्यावर मी न्यायालयात विनंती करणार की याची तातडीने सुनावणी करावी. आता बातमी मनसेच्या सभेसंदर्भातली. मनसेच्या सभेला अखेर पोलिसांनी सशर्त परवानगी दिली आहे. राज ठाकरे यांच्या 1 मेच्या सभेला पोलिसांच्या 16 अटी देखील आहेत. सभेला 15,000पेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करू नये असं या अटींमध्ये नमूद करण्यात आलंय. सभेला संध्याकाळी 4:30 ते रात्री 9:15 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. वंश, जात, भाषा, वर्ण यावरून चिथावणी देऊ नये असंही सांगितलं गेलंय. राज ठाकरे यांच्या सभेला पोलिसांकडून नेमक्या कोणत्या अटी आणि नियम लागू करण्यात आलेले आहेत यावर आता आपण एक नजर टाकूयात. ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळण्यात यावे. लहान मुलं, वृद्ध, महिला यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यात यावी. महिला पुरुषांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था असावी आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात यावी. चेंगराचेंगरी, गोंधळ हे सर्व काही झालं तर संयोजकांना जबाबदार धरलं जाणार. सर्व अटींची माहिती संयोजकांनी कार्यकर्त्यांना द्यावी. इतर धर्मांच्या भावना दुखावणार नाही याची काळजी घेण्यात यावी. सभेला येणाऱ्या कार्यकर्त्यांनी इतर धर्मांबद्दल घोषणा देऊ नये, असभ्य वर्तन करू नये. सामाजिक सलोखा बिघडेल असं कुठलंही वर्तन यावेळेस करण्यात येऊ नये. सभेच्या पूर्वी किंवा नंतर वाहन रॅली किंवा मिरवणूक काढता येणार नाही. सभेदरम्यान मिठाई, अन्नाचं वाटप असल्यास विषबाधा होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. सभा संध्याकाळी 4:30 ते रात्री 9:15 दरम्यान आयोजित करण्यात यावी. सभेसाठी 15,000पेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करू नये. सभेत शस्त्र, तलवारी, स्फोटकं बाळगू नये. पोलिसांनी आखून दिलेल्या मार्गानेच प्रवास करावा. सुव्यवस्था राखण्यासाठी मजबूत बॅरिगेट्स या ठिकाणी उभारण्यात यावे. शहरातील वाहतूक, अँब्युलन्स, मेडिकल सेवेला अडचण येणार नाही याची काळजी घ्यावी. वरील नियमांचं जर उल्लंघन केलं तर संयोजक, वक्ते यांच्यावरती कारवाई केली जाणार. एक छोटासा ब्रेक घेते, लगेचच परतते. तुम्ही पाहत राहा लोकशाही न्यूज. ब्रेक नंतर माय मुंबईमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. इंधनावरील कर कमी करण्याचा सल्ला देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अजित पवार यांनी पलटवार केला. केंद्राकडून इंधनावरती जास्त कर वसूल केला जातो आणि त्यामुळे त्यांनी आधी तो कर कमी करावा असं विधान अजित पवार यांनी केला. मुंबईमधून सगळ्यात जास्त कराचा वाटा केंद्र सरकारला जातो, मात्र केंद्र सरकार महाराष्ट्राला कमी निधी देतं, हा आरोप देखील अजित पवार यांनी यावेळेस केला.
आपल्या राज्यातून खूप मोठ्या प्रमाणावर टॅक्स हा केंद्राला मिळतो हे निर्विवाद सत्य आहे. हे कोणी झाकून ठेवू शकत नाही, कारण मुंबई ही देशाचीच आर्थिक राजधानी आहे. त्याच्यामुळे इकडनं तर खूप मोठ्या प्रमाणावर टॅक्स जातो. त्या प्रमाणात मात्र आपल्याला जो निधी मिळायला पाहिजे तो निधी मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ती आज नाही, पहिल्यापासूनच चालत आलेली आहे. ही पण गोष्ट सगळ्यांनी मान्यच केली पाहिजे. एक तर देशातल्या सगळ्यांनाच गोष्ट मान्य करावी लागेल की बाहेरनं ज्यावेळेस इंधन येतं त्याच्यावरचा टॅक्स केंद्र सरकार पहिला लावतं आणि त्या राज्यामध्ये ती राज्य सरकार लावतात. केंद्राने पण त्यांनी लावलेला पण टॅक्स मग कमी करावा. केंद्राने प्रत्येक वेळेस राज्यावर ढकलून नाही. केंद्र सरकारला खूप अधिकार असतो. दरम्यान याच संदर्भात पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यासाठी राज्यानं एक पाऊल पुढे टाकावं असा घरचा आहेर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला. तर रोज जे इंधनाचे दर वाढतात ते केंद्र सरकार करतं की राज्य सरकार करतं असा सवाल देखील पटोलेंनी यावेळेस उपस्थित केला. केंद्र सरकार रोज महागाई वाढवून या राज्याच्या जनतेला जगणं मुश्किल करत असेल तर अशा परिस्थितीत राज्याने एक पाऊल पुढे टाकावं आणि राज्याच्या जनतेला मदतीचा हात देता येत आहे का हाही प्रयत्न केला गेला पाहिजे. ही काँग्रेसची भूमिका आहे. आता बातम्या निवडणुका संदर्भातल्या. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पावसाळ्यानंतरच घेणं शक्य असल्याचं राज्य निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयाला कळवलंय. ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद या निवडणुका आता रखडलेल्या आहेत. महापालिका, जिल्हा परिषद या निवडणुका आता पावसाळ्यानंतरच होतील. राज्य निवडणूक आयोगाचं सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रतिज्ञापत्र आज सादर झालंय. पावसाळ्यात देशभर कुठेच निवडणुका होत नाहीत. महाराष्ट्रामध्ये देखील रखडलेल्या निवडणुका पावसाळ्यामध्ये अशक्य आहेत. सुप्रीम कोर्टानं आता आदेश दिले तर निवडणुका जाहीर करेपर्यंत मुंबईसह राज्याला अनेक भागात मुसळधार पाऊस होतो, त्यामुळे निवडणुका घेणं शक्य नाही. मुंबई आणि हिरे व्यापार हे एक जुनं समीकरण आहे. मात्र आता हाच हिरे व्यवसाय गुजरातला चाललाय. आता या हिरे व्यापाऱ्यांना रोखण्याचं आव्हान राज्य सरकारसमोर आहे. दिवाळीपर्यंत 30% हिरे व्यापार गुजरातला जाण्याची शक्यता आहे. लोकशाही न्यूजने याचा आढावा घेतला आणि त्यानंतर एक धक्कादायक बाब ही समोर आली. ती बाब नेमकी कोणती आहे पहा लोकशाही न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट. वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजे मुंबईमधील बिझनेस हब. मोठमोठ्या कंपन्या, त्यांचे कॉर्पोरेट ऑफिस, अनेक उद्योग या ठिकाणी आहेत. त्यातीलच एक डायमंड म्हणजे हिरे उद्योग. नमस्कार, मी सेजल पुरवार. लोकशाही न्यूजच्या खास सेगमेंटमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. आज आपण आलेलो आहोत भारत डायमंड्स ब्रोस या कंपनीच्या इथे. आता तुम्ही म्हणाल इथे जाण्याची काय गरज झाली आणि कशासाठी आम्ही इथे आलेलो आहोत, तर या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे देखील खूप मुद्दे आहेत, खूप प्रश्न आहेत आणि कुठेतरी त्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा हा लोकशाही न्यूजचा छोटासा प्रयत्न आहे. लाखो लोक नोकरीसाठी बीकेसी मध्ये येतात, पण इथली मुख्य समस्या आहे ती प्रवासाची. पुरेसे प्रवासी वाहतूक नसल्यानं नोकरदारांचे हाल होत आहेत. सरकार की ओर से कोई सुविधा नहीं है. पब्लिक ट्रांसपोर्ट में खूब प्रॉब्लम हो रहा है. शाम को बस फैसिलिटी इतनी नहीं है, ऑटो फैसिलिटी नहीं है. प्राइवेट व्हीकल पार्किंग बहुत एक्सपेंसिव कर दिए सेकेंड लॉकडाउन के बाद. उसके पहले नहीं थे. अभी 6,000 रुपये महीने 4 व्हीलर पार्किंग का कौन पे करेगा? जब मारुति गाड़ी लेंगे तो 4,000 तो EMI आता है. वाहतूक सुविधा पुरेशी नसल्यानं दुसऱ्या राज्यात जाण्याची या कर्मचाऱ्यांची मानसिकता झाली आहे. मेन तो ट्रांसपोर्टेशन है. ट्रांसपोर्टेशन वहाँ का बहुत इजीली एक्सेसिबल है. आप कहीं पे भी जाओ, मार्केट में जो नया HDB बना हुआ है, आप कहीं कौन से भी कोने से सूरत में जाओगे तो आप 15-20 मिनट में वहाँ पे पहुँच सकते हो. यहाँ पे स्टेशन जाने के लिए हमको जंग जीतनी पड़ती है रोज.
रोज पौने घंटा स्टेशन पहुंचने के लिए जाता है, व्हीकल मिलता नहीं है, रिक्शा वाले हम पे दादागिरी करते, हमको पैसा देना होता है, हमको ऐसा लग रहा है कि वो हम पे दादागिरी कर रहा है। तो वो सब बहुत ही प्रॉब्लम है। यहाँ जाने जंग जीतने बराबर है स्टेशन पहुंचने के लिए। म्हणजेच वाहतुकीची सुविधा मिळाल्यास मुंबईतच काम करण्याची त्यांची इच्छा आहे। हाँ, दूसरा मार्केट हो रहा है जनरेट, लेकिन यहाँ ही मतलब सबको ज़्यादातर यहाँ ही रहना है, मतलब यहाँ से भी काम करेंगे, यहाँ सब सुविधा मिले तो सब लोग यहाँ से काम करेंगे ही। आता या कर्मचाऱ्यांना मुंबईपेक्षा सूरत जास्त जवळचं का वाटतं तेही ऐका। सूरत में इन लोग ने जगह हम लोग को जिस प्राइस में गवर्नमेंट ने दी है, इट इज़ द लोएस्ट प्राइस, और यहाँ का जो स्टैंडर्ड ऑफ लिविंग मुंबई का है इतना हाई है, और सूरत के अंदर वो एक्सपेंस भी बहुत कम है। तो ये यहाँ की जगह का भी जो रेट यहाँ पे 45,000, 50,000, 60,000 स्क्वायर फीट के चल रहे हैं, वहाँ पे 10,000 स्क्वायर फीट के प्राइस में अंदर बड़ी बड़ी जिसके अंदर सब आदमियों का एक ही हब में सब समावेश हो सके, ऐसी बड़ी बड़ी ऑफिस है, तो सब स्टाफ भी एक साथ काम कर सकता है। आता या कर्मचाऱ्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत त्याही पाहूयात। यहाँ एसी ट्रेन बढ़ाना चाहिए, एसी बसेस ज़्यादा बढ़ानी चाहिए, रोड्स वाइडन करने चाहिए, पार्किंग सब्सिडाइज रेट पे देना चाहिए। दिस इज बांद्रा बीकेसी, एक्चुअली इज अ बिजनेस हब, तो उसको बिजनेस हब के हिसाब से ट्रीट करो, लोकल एरिया के हिसाब से ट्रीट मत करो। यहाँ उनका प्राइस पॉइंट पे कोई कंट्रोल नहीं है, रिक्शा वाले 20 का 40 ले रहे, 50 ले रहे, फिर भी नहीं मिल रहे, तो वो ट्रांसपोर्टेशन बढ़ाओ, एसी लोकल ट्रेन बढ़ाओ, ताकि पब्लिक जो बोरीवली, विरार, नालासोपारा टाउन चर्चगेट से आ रहे हैं तो वो लोग आराम से आ सके। वो फैसिलिटीज बिजनेस को नहीं देंगे तो फिर रेवेन्यू जनरेट भी नहीं होगा। यापूर्वी हिरे व्यापार मुंबईमधील ऑपेरा हाऊसमध्ये होता, तिथून बीकेसी मध्ये स्थलांतर झाला। म्हणजे आता व्यवसाय कुठेही स्थलांतर होऊ शकतात, असा इशारा हे कर्मचारी देत आहेत। कि अभी कोई भी बिजनेस है ना, वो सब बिजनेस मूवेबल हो गया है। अभी ऐसा नहीं रहेगा कि इधर ही रहेगा, सब किधर भी जा सकता है, किधर से भी धंधा कर सकता है। तो जो सुविधा अच्छा देगा इधर कोई भी आदमी जाएगा। ओपेरा हाउस से इधर मार्केट आया तो एक कंफर्म हो गया कि मार्केट मूवेबल है, किधर भी जा सकता है। वो गवर्नमेंट को सोचना चाहिए कि अभी मूवेबल हो गया है तो कोई भी बिजनेस, ये डायमंड का है, स्टील का है, कोई भी रहेगा, वो किधर भी जा सकता है, वो पक्का है। थोडक्यात हिरे व्यवसायासह बीकेसी मधील कर्मचारी वाहतुकीच्या असुविधेमुळे जेरीस आलेत। म्हणूनच शेजारच्या राज्यात स्थलांतर होण्याची त्यांची मानसिकता झाली आहे। हे टाळायचं असेल तर बीकेसी मधील वाहतुकीची सुविधा सुधारावी लागेल आणि मुख्य म्हणजे रिक्षावाल्यांकडून होणाऱ्या भरमसाठ लुटीला लगाम लागायला हवा। सेजल पुरवार, लोकशाही न्यूज, बीकेसी, मुंबई। पण आपण आता जर बघितलं तर राज्यात भोंग्यांवरून राजकारण सुरू आहे आणि तिकडे बीकेसी मधील हिरे उद्योग गुजरातला चाललेत। दिवाळीपर्यंत 30% मार्केट गुजरातला जाणार आहे आणि त्यामुळे बीकेसी मधील जागांचे भाव देखील कमी झालेत। ही बाब आता राज्य सरकारला गंभीरपणे घ्यावीच लागणार आहे, अन्यथा सरकारचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं। देशभरात सध्या दाक्षिणात्य चित्रपटांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे आणि विशेषतः या चित्रपटांना हिंदी भाषेमध्ये देखील तुफान प्रतिसाद मिळतोय। सध्या गाजत असलेला चित्रपट केजीएफ चॅप्टर 2 आणि त्याच्या पहिल्या भागातील मुख्य पात्राला देखील डबिंग आर्टिस्ट सचिन गोळे यांनी हिंदी आवाज दिलेला आहे। ऐकूयात डबिंग आर्टिस्ट सचिन गोळे यांचा आवाज। वनसाठी म्हणजे एक जो माचा जो डायलॉग आहे जो भरपूर फेमस झाला होता तो असा आहे, 8 जूते पॉलिश करने पर मुझे 1 पाँव मिलता था, थाली से ज़्यादा नीचे गिराकर खाने वालों के बीच मिट्टी पर गिरे पाँव के लिए जब तुम इतना तरस रही हो तो तुम्हारी मजबूरी मैं समझ सकता हूँ। स्वार्थ के पीछे भागने वाली ये दुनिया किसी के लिए नहीं रुकती, हमें खुद रोकना पड़ता है। इन लोगों के बारे में मत सोचो, कोई तुमसे ज़्यादा ताकतवर नहीं, इस दुनिया में सबसे बड़ा योद्धा माँ होती है। यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। नमस्कार। ताज्या बातम्यांसाठी आमच्या लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।